सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना ठाण्यामधील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। पर्यावरण दिनानिमित्त ठाण्यामधील हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये असणारे कावेसर तलावाचे सुशोभीकरण म्हणजे एक प्रकारचे निसर्गाची हानी आणि त्याचं नुकसान करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि काही संस्थांनी केलाय। काही दिवसांपूर्वी याच कावेसर तलावाचे सुशोभीकरणासाठी महानगरपालिका आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते। मात्र कुठेतरी तलाव वाचवा, निसर्ग वाचवा यासाठी महापालिकेच्या विरोधात काळे कपडे परिधान करत स्थानिकांनी विरोध दर्शवला। आजूबाजूला कॉन्क्रीटीकरण होणार, त्यामुळे निसर्गाची हानी होणार असल्यामुळे आंदोलकांनी आपलं मत व्यक्त केले। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या कावेसर तलावासंदर्भात महानगरपालिका स्थानिकांचा आमना सामना कशा पद्धतीने करतय की ह्यावरती कोणता तोडगा काढतय ह्यावरती आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। माझं नाव विद्याधर वालावलकर, मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय। गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे। ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये, प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। त्याला धरून आम्ही बोलतोय सगळ्या ठिकाणी जाऊन। जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाहीत। इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतायत, त्यातनं तो आजारी पडेल। नंतर आता ह्याच्यावेळी तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावले आहेत आतमध्ये, तरच ते जगत आहेत आतले मासे वगैरे सगळं। आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे। ते चुकीचंच आहे पूर्ण। एक तरी आता एकच राहिला, हा पहिले तो उपवंतरी होता, आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे, त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक आहे।